कामगिरी करत आहे सुमित आंबेकर आणि आयकॉन प्लेयर स्ट्राइकला सुचित चौधरी आणि नॉन स्ट्राइकर आहे योगेश नार्वेकर. शिडीजवळ जे उभे आहेत त्यांना विनंती आहे पाठी उभे आहे वडाजवळ शिडीजवळ विजय असो. आणि पहिला डॉट चेंडू आणि बॉलिंगचा मारा करताना श्याम हरम आणि हा गडी बाद होताना आणि संघाची धावसंख्या झाले 2 चेंडू 0 धावा. जे सिडीजवळ उभे आहेत त्यांनी थोडे पाठी व्हावे. प्रशांत धुमाळ तुम्ही जरा त्यांना पाठी घ्या पाठी घ्या त्यांना थोडे पाठी घ्या. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी श्याम यांच्या तर्फे आणि स्ट्राइकला आता उतरले मिथुन कांबळी. आणि अवांतर चेंडू आणि संख्याची धाव संख्या होत आहे 2 चेंडू 1 धावा. आणि निखिल जुवाडकर यांचे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण संघासाठी चांगली कामगिरी करताना आणि बाद होत आहे. योगेश नार्वेकर यांनी उत्कृष्ट असा पटका मारलेला पण षटकार गेला नाही आपल्या त्या षटकाराला गडी बाहेर परततो. संघाची धाव संख्या होत आहे 4 चेंडू 2 धावा. आणि आता संघाचं श्याम भराम यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आयकॉनिक प्लेअर आहेत. आणि इकडे थोडा गटाचं क्षेत्ररक्षण 1 2 आणि संघाची धाव संख्या आहे 5 चेंडू 3 धावा. आता थोडासा असा आणि मिथुन कांबळे आता मागे परत यांना मुलाची अशी कामगिरी करता आली नाही. संघाची धाव जवळ एका षटकानंतर 3 धावा. श्याम हरम यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि दुसरा दोन्ही खेळाडूंमध्ये थोडासा असं उत्कृष्टाचा फटका आणि त्याच्या क्षेत्ररक्षण परंतु गैरांना धाव घेण्यात यशस्वी झाले. संघाची धावसंख्या 3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या 5 रन आणि आव्हान
त्यानंतर चेंडू श्यामला चेंडू पकडता आला नाही. आणि 1 डे घोषित करण्यात आले. आपल्याकडे चौकार हा पडद्याला फक्त आहे याची नोंद घ्यावी. 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या आहे 7 रन. आणि चोरटी अशी देखील धाव घेण्यात मयूर चव्हाण यशस्वी झाले. 1 to go. शेवटचा चेंडू षटकाचा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मंगेश शिगवण यांच्या मार्फत संघाची धाव संख्या होत आहे 2 षटकांनंतर 9 धावा. तिसरा षटक घेऊन येत आहे निखिल जुवाटकर. हे लिंबू चेंडू. अरे काय झालं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पिंडया बांद्राचे आणि आघाडी बाद होत आहे. बंटी यांना परत मागे फिरावे लागणार आहे. उत्कृष्ट असं थ्रो मारून गडी बाद केला आहे. यांचे जरी पोट वाढले असेल तरी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट आहे. नाश्ताकर नवीन खेळाडू पॉपी यांचे हार्दिक स्वागत. उत्कृष्ट असं थोडं क्षेत्ररक्षण गच्चा स्ट्राईकला आता पॉपी. गोलंदाजला निखिल जुवाटकर. छोटे धाव घेण्यास यशस्वी झाले. पॉपी मयूर चव्हाण आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी करताना गोलंदाज थोडासा बीट होताना निखिल जुवाटकरांचा बॉल. चेंडू कदाचित कळला नाही यांना. उत्कृष्ट असा फटका. एवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. आणि पॉपी यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी शेवटी धाव घेण्यात यशस्वी ठरले आहेत आणि संघाची धावसंख्या होत आहे 3 षटकानंतर 13 धावा. मयूर चव्हाण यांनी संघाचा हातभार सांभाळला आहे. 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या होत आहे 13 धावा.
उत्कृष्ट अशी झेल घेताना मंगेश शिगवण आणि टॉपी यांना परत मागे फिरावे लागते. चौथा असा वैयक्तिक षटक घेऊन येताना मंगेश शिगवण आणि पहिल्या चेंडूमध्ये खेळाडूला बाद केले आहे. कृपया सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती आहे, आपल्या इथे YouTube लाईव्ह चालू आहे, कोणी पटांगणात येऊ नये. आणि चेतन गांगण हे थोडे चैतन्य गांगण लसूण चोरी ताक करतो. दोन चेंडू संघाची धाव संख्या होत आहे 14 रन. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि खेळाडू सेफ आहे. चौथ्या षटकातला तिसरा चेंडू पुन्हा होताना संख्येची धाव संख्या 15 रन. स्ट्राईकला योगेश भाबल. चला उत्कृष्ट अशी गोलंदाजी मंगेश शिगवण यांच्या मार्फत आणि बॅट्समन बीज होताना आणि इथे गाडी बाद होत आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मंगेश शिगवण यांच्या मार्फत संघाची धाव संख्या 4 चेंडू 15 धावा. नाव स्ट्राईकला ते रोहन पुळेकर, मॅन फ्रॉम पनवेल पिंटरपडा आणि योगेश बाबर यांना कामगिरी करता आली नाही संघासाठी आणि बाद होताना. आणि शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू 1 to go. वाचिष्ठितचा उत्कृष्ट खेळाडू शिवम. उत्कृष्ट असा फटका पण तेवढं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण विनायक माळी यांच्या मार्फत आणि खेळाडू बाद होत आहे. इथे संघाची धाव संख्या झाली आहे 4 षटकानंतर 16 धावा आणि ह्याच्यानंतर प्रेक्षणीय सामना शिवशंकर रॉयल चॅलेंज आणि श्री गणेश ह्याच्यानंतर सामना होणार आहे. तर दोन्ही कॅप्टननी टॉस उडवण्यासाठी येण्याची कृपा करावी. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर होणारा प्रेक्षणीय सामना आपल्या इथे YouTube लाईव्ह चालू आहे, विनंती आहे कोणी मध्ये येऊ नये. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी.
त्यानंतर महिलांचा प्रेक्षणीय सामना होणार आहे शिवशंकर विरुद्ध गणेश स्पोर्ट्स क्लब. चुकून शंका बोलला बाकी काय नाही चुकून लागलाय. टॉस होण्यासाठी तुम्ही तयार राहायचे. महिलांचा प्रेक्षणीय सामना आहे. श्री गणेश इंडियन्स आणि शिवशंकर रॉयल चॅलेंजर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे यायचंय. श्री गणेश इंडियन्सचे कर्णधार करुणा आणि गणेश स्पोर्ट्स क्लब यांची कर्णधार शुक्रांती. चला योगेश बाबल आपण टॉस उडवून घ्यावे यांचा. मान्यवरांना विनंती आहे महिला संघांची नाणेफेक करून घ्यावी. आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार. साईडला बोला त्यांना. शिवशंकर स्पोर्ट्स क्लब यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. आज जागतिक महिला आणि आपल्या सर्वांचे लाडके श्री राधेश्याम गुप्ता प्रोप्रायटर साई डिपो यांचे इथे आगमन झालेले आहे. तरी मंडळाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे. तसेच आम्हाला त्यांनी प्रत्येक सामन्याचा पुरस्कार त्यांनी दिलेला असे 70 स्पोर्ट्स हाती स्पोर्ट्स प्रत्येक सामन्याचा पुरस्कार दिलेला आहे. अतिश सत्पाळ यांचे देखील इथे स्वागत करत आहोत आम्ही मंडळाच्या वतीने. आणि ते स्वतः कॉमेंट्री करणार आहेत पुढच्या काही मॅचेसची. चार षटकांचा सामना. पहिला चेंडू टॅप मारण्याच्या नादामध्ये पूर्णपणे डीप झालेले आहे. काही चेंडू त्यांना समजला नाही. नो बॉल. धावसंख्येमध्ये वाढ.
स्ट्राईक वरती चेतक. चोवीस चेंडू आणि 17 धावा. सामना जिंकायचा असेल तर पंच 2 चेंडू निर्धाव चेंडू. 1 चेंडू 1 धाव. रोहन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. दुसरा चेंडू घेऊन टॅप करण्याच्या नादामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नॉन स्ट्राईक वर येते बॅट्समन मंगेश. 2 चेंडू 1 धाव. नो बॉल. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या पेपर आहे ती 2 या आकड्यावर. 2 चेंडू 2 धाव. संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना रोहन. तिसरा चेंडू क्लीन बॉल. पहिला गडी भारत. पहिला झटका. 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. आता समजत असेल की क्रिकेट किती फक्त टीव्हीवर बघणे आणि लाईव्ह खेळण्यामध्ये खूप फरक असतो असं कर्णधाराचं मत आहे योगेश बाबल यांचं. प्रत्येक घराघरात आकाश चोप्रा असतो पण आकाश चोप्राचे रेकॉर्ड जरा बघा मग बना. हे निले ड्रोन नाही उडे का ड्रोन. चौथा चेंडू स्वप्नील. नॉन स्ट्राईक मंगेश. ढेंगामधून गेला आहे चेंडू. घोडा पसार. टांगा पलटी घोडा पसार. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या पोहोचण्याची 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. पाचवा चेंडू उत्कृष्ट क्षेत्र म्हणावं लागलं. शेवटचा चेंडू असणार आहे. धाव संख्या पोहोचली 6 या आकड्यावर. नॉन स्ट्राईक वर एंडवर उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला मंगेश यांच्याकडून. मंगेश या ग्राउंडचा अमोल मुजुमदार म्हणून ओळखला जातो. पुरेपूर फायदा घेतात. त्यांना ग्राउंडचा अनुभव आहे. मंगेश उर्फ अमोल मुजुमदार. अमोल मुजुमदार कोणाला माहित नसेल हे निल्या रणजीत आहे. इसको पता नहीं एक ओवर में कितना बॉल उत्कृष्ट खेळाडू उधर ही वासिम जाफर. अमोल मुजुमदार कधी चान्स भेटला नाही. सचिन तेंडुलकर राहुल द्रविड VS लक्ष्मण असल्यामुळे अमोल मुजुमदार आणि वासिम जाफर यांना संधी मिळाली नव्हती. त्याच प्रकारचा हा मंगेश अमोल मुजुमदारच्या रूपामध्ये. धाव संख्या 7 धावा. स्ट्राईक वर ते बॅट्समन स्वप्नील. अनुभवी असा बॅट्समन. मयूर पंचांकडे जात नसताना पंच बॉटल बॉल. योगेश बाबर यांच्या खात्यामध्ये हा 4 विकेट. लेगा में देख. दुसरा गडी झाला. धाव संख्या 7. नवीन फलंदाज विवेक. धाव संख्या 7. 17 चेंडूने 10 धावा. अनुभवी असा खेळाडू विवेक. धाव संख्या ती 7. रिझन फॉर थाला. दुसरा चेंडू गाडी उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. एक लेग स्लिपला फिल्डर लावला होता
आयकॉन खेळाडू आहे तो. भरपूर बोली लागली होती मला वाटतं त्यांच्यावर. एक चौथी धाव घेतलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धाव संख्या पोहोचलेली 8 या आकड्यावर. 3 चेंडू 8 धावा आणि स्ट्राईकवर आहे तो मंग्या. त्यांचा ब्रँडेड चौकार. बोललो होतो मंग्याचा हा होम ग्राउंड आहे. मंग्या चौकार. मंग्याने खाता खोलण्याचा आणि चौकाराने त्यांचे या सीझन मध्ये या ग्राउंडवर आतापर्यंत 5000 रन पूर्ण झाले आहेत मंगेश यांचे. या सीझन मध्ये याच ग्राउंडवर मंग्यांचे चौकाराने 5000 पूर्ण केले त्यांनी. मंग्या खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धाव संख्या होती 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 5 चेंडू 12 धावा. शेवटचा चेंडू असणाऱ्या मयूर यांचा. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या पोहोचण्याची 13 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 4 धावा. बॉलर आता बॉलिंग कोण करणार त्याचं नाव योगेश. बाबल क्या करेगा सामने 4 है भाई. तिसरं षटक घेऊन येताना वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना योगेश बाबर अनुभवी असा खेळाडू वडाला मधला. पंचांकडे व्हायची दाद मागताना पंच सुद्धा साथ देताना धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या पोहोचली आहे ती 14. सामना असणारा योगेश वर्सेस मंग्या. पहिला चेंडू मंग्या गेला. मंग्या आला. मंग्या मारून गेला. धाव संख्या पोहोचली 14. पडद्याला कोणी हात लावू नका. त्या स्क्रीनला कोणी हात लावू नका. चौकारावर जे असणारे प्रेक्षक वर्ग. दुसरा चेंडू योगेशांचा. पंचांकडे धाव मागताना पंच डिसिजन पेंडिंग वर देताना नॉट आउट. धावा. शुभ नवे बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅट्समन अक्षर पटेलच्या रूपामध्ये अभी आया ना देता है चट्टू. शुभ सुटला शॉट मारणार होते. काहीच चेंडू त्यांना समजणार आहे. त्यांच्या समोर जो खेळाडू आहे योगेश उत्कृष्ट फिल्डिंग होती पण डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या पोहोचली होती 16 या आकड्यावर. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. आजच्या दिवसातला पहिला सामना
शुभम. पहिल्या घड्याच्या दिवसातला योगेश बाबर यांचा जिंकण्यासाठी एक धावेची आवश्यकता आणि स्ट्राईकवर बॅट्समन नवीन बॅट्समन गालसूर एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. यतीन गजमल मॅन फ्रॉम श्रीवर्धन. यतीन गजमल एक विनिंग स्ट्रोक मारण्याच्या नादामध्ये विनिंग फटका मारलेला यतीन गजमल यांनी. पुणे मैदानामध्ये जाऊ नका. या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे तो.